नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कारोळ्याची चटणी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कारोळ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला खूपच कमी साहित्य लागतं। इथं मी घेतले 1 वाटी कारोळ, चवीनुसार मीठ, 2 चमच लाल तिखट, 1 चमच जिरं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या। इकडे गॅसवरती असा एक पॅन ठेवलाय मी। पॅन चांगला गरम झाला ना, त्यामध्ये हे 1 वाटी कारोळ टाकून घेऊयात आणि याला चांगलं फिरवून भाजून घेऊयात। आपल्याला चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचेत कारोळ। चांगले भाजतात ना कारोळ तेव्हा ते चटचट उडायला लागतात। तेव्हा तुम्हाला चांगलं समजेल की कारोळ चांगले भाजलेत आणि सुळसुळीत पण होतात हे चांगले भाजल्यानंतर। तुम्ही पाहू शकता हे कसे साइडला उडत आहेत आता, म्हणजे हे चांगले भाजलेत। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया। कारोळ चांगले थंड झाले ना, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया 2 चमच लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि याला चांगलं वाटून घेऊया। असं बघा, थोडंसं मोठं-मोठंच ठेवायचं आहे आपल्याला। बघा मी कशा प्रकारे वाटून घेतले, तुम्हाला हा बोटाने दाखवते। अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचंय। जास्त मोठं नाही ठेवायचे, कारण कारोळमध्ये राहिले ना, दातात लागले ना, चांगले नाही लागत। ही रेसिपी तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।